कस्टमरची फरमाईश सिगरेट पाहिजे. 7-Elevenच्या इथून ऑर्डर लागली होती. लोकलच ऑर्डर आहे आणि तो तिकडे समोर डीमार्ट ऑर्डर पिक तिथून केली होती. पाऊस आला म्हणून रेनकोट घातला आणि आता कुत्र्यासारखं गरम होते आतमध्ये. चटके लागतात ना लगेच यार, फालतूगिरी. तिकडे पाठीमागं बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या जस्ट पाठीमागं बिल्डिंग आहे. रेनसर्च नाही दिला, नाही शपथ आज परत शिवाय घालणार झोमॅटोला. थांबा. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी राहुल सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आजची तारीख आहे 10 आणि पहिली ऑर्डर आपली झाली कंप्लीट आणि दुसरी ऑर्डर लागली आहे इथलीच नियरबाई आहे, अमूल पार्लर, अमूल क्रीम पार्लर. तिला घेऊन जायचं आहे आपल्या कामोठ्यामध्ये, पण ऑर्डर रेडी नाही आहे. त्या बिल्डिंगच्या जस्ट म्हणजे ही जी बिल्डिंग आहे ना, याच्या जस्ट पाठीमागे शॉप. तर फटाफट जाऊया. स्कॅम करतोय पाऊस काय पडत नाही तर रेनकोट काढून ठेवतो. आता मी सध्या खारघरमध्ये आहे. कामोठ्यामध्ये होतो पण विचार केला चला खारघरमध्ये जाऊया. आणि पहिलीच ऑर्डर लागली आहे वाव चायना, सॉरी वाव मोमो, सॉरी वाव चायना, तेच. तर ऑर्डर अजून रेडी नाही आहे, 7 मिनटं लागतील बनायला. तर आपण वेट करूया. 25 रुपयाची ऑर्डर आहे प्लस 12 रुपयाचा रेंज. सर ते वाव मोमोजच्या नंतर आहे ना एक म्हणजे वाव मोमोजची पण ऑर्डर डिलेच झाली. पण जे होते ना स्टाफ ते बोलले की स्टाफ खूप कमी आहे, तर असं होतो, लेट झाली ऑर्डर. ती ऑर्डर जवळपास मला 40 मिनटानंतर भेटली. मी जस्ट ट्रान्सफर मारणारच होतो की तेवढ्यात ते बोलले की सर तुमची ऑर्डर रेडी आहे, घेऊन जा. आणि त्याच्यानंतर लागली मिराकीची ऑर्डरमध्ये लवकर भेटली, पण खूप मोठी ऑर्डर होती. जवळपास जर अमाऊंट बोलायला गेलं तर 1800 रुपयाची ऑर्डर होती. पण कस्टमरनी ॲड्रेस टाकला होता चुकीचा आणि कस्टमर फोन उचलतच नव्हता. मी बोलो काय करू. मी हे टाकलं, सपोर्टला जाऊन हे गेला की कस्टमर कॉन्टॅक्ट करेल, 15 मिनटाचा काउंटडाऊन होतो. त्याच्यानंतर काय कस्टमरने काय काउंटडाऊन केला नाही. पण जिथे ॲड्रेस चुकीचा होता ते काय बोलले की बाजूच्या बिल्डिंगमध्ये आहे, तिथे तुम्ही बोलते नेम प्लेटवरती नाव बघा आणि त्या फ्लोअरवरती जावा, तुम्हाला बोलते भेटून जाईल. मग गेलो, ऑर्डर दिली, काही 100 रुपयाची टिप दिली. बोलतात की बरं झालं तू आणलं असतं तर कॅन्सल झाली असते. मला कॅन्सल झालीच असती. तर 15 मिनटामध्ये फोन नसता उचलला ना, तर कस्टमर केअरने कॉल लावला असता, नॉट रिस्पॉन्ड, ऑर्डर कॅन्सल. 1800 रुपये झाले, अडकले. मग आता मला लागली डबा गरमची, तर डबा गरमला जातो आहे फटाफट आणि हे करतो. पण त्या ऑर्डरला रेंजच नाही भेटला. त्या आयला क्वालिटी ऑर्डर लागली आहे. सगळ्यात पहिला पिकअप आहे इथला बर्गर किंगचा, नंतर टेस्ट ऑफ लोबनेस समथिंग असं काहीतरी आहे. बर्गर किंगने अजून रेडी मारली नाही आहे, तर जशी रेडी मारेल तसं पिकअप करू. आणि खारघर सेक्टर 35ची ऑर्डर आहे. रेंज सर्च हरामखोराही दिला नाही आहे, पण मी स्क्रीनशॉट काढला आहे. ऑर्डर लागण्याच्या आधी मी स्क्रीनशॉट काढला होता, लगेच ऑर्डर लागली. तर बघू रेंज सर्च भेटतोय का नाही. तसं पण मल्टी ऑर्डरला रेंज सर्च देत नाही हरामखोर लोक, एकच ऑर्डरला देतात. बघूया. दिस इज अ स्टारबक्स अँड एक मिनिट, दिस इज अ ऑर्डर हेअर. खांदा कॉलनीची ऑर्डर लागली आहे खारघरमधून. राईट नेम श्रुती, डोंट सेंड कटलरी, टिश्यू अँड स्ट्रॉज. मी काला काय येतोय रे, मी काला नाही आला पाहिजे, गोरा आला पाहिजे. श्रुती आणि असा हार्ट आहे. बाई मी याचा स्क्रीनशॉट काढला. वेट, कांट टेक स्क्रीनशॉट. भारी आहे यार, मस्त लिहिलं आहे. राईट नेम श्रुती, हार्ट आहे आणि त्याच्या बाजूला लिहिलं स्वल्पविराम आहे आणि नंतर लिहिलं आहे की डोंट सेंड कटलरी, टिश्यू अँड स्ट्रॉज. काय नाव आहे कस्टमरचा? श्रुती नारायण. आणि आपल्याला खांदा कॉलनी सेक्टर 7मध्ये जायचं आहे घेऊन. श्रुती मॅडमला माहीत असेल की ओरियन मॉलमध्ये नेहमी लेट भेटतात ऑर्डर, म्हणून ती खारघरमधून ऑर्डर केली. माझ्यासाठी चांगलं आहे. रेंज सर्च पण भेटलं आहे 21 रुपयाचा. आलोच, जशी ऑर्डर रेडी होतो ना तसं घेऊन येतो. थांबा 1 मिनिट. आपल्या इथून ऑर्डर लागली आहे आदित्य बार आणि जायचं आहे कुठे माहिती आहे का? इंडिया बुल्स. ही ऑर्डर आपण पिक केली आहे, संसार इथे आहे. ॲपमध्ये काय इश्यू आहे काय आहे आय डोंट नो. यांनी 7 वेळा सेल्फ्या घेतल्यात माझ्या, तेव्हा जाऊन कुठे अप्रुव्हल झाली आहे. फालतूगिरी, थर्ड क्लास नल्ला ॲप.
इंडिया बुल्सवरून येता येता सुरुचीची ऑर्डर लागली. सुरुची हे खांदा कॉलनीमध्ये घेऊन जायचं लय भारी आहे. कारण कसं आहे ना की इथे चान्सेस असतात की हा परत फेकेल लांब जवळ. पण चांगली गोष्ट असं आहे की आहे ना खांदा कॉलनीला पाठवलं. त्या रेनकोटच्या सपोर्टमुळे मस्त राहतात ऑर्डर. शाळा किती किलोमीटर आहे? 2.6 किलोमीटर आहे. पुढे मस्त खुश झालो होतो की खांदा कॉलनीमधून मस्तपैकी जाईल कामोठे वेगडेला. आईच्या गावात ही सिटी बेकरची हे लागली. दिसतोय सिटी बेकर सवय इथं ह्या साईडला सिटी बेकरचे ह्याची ऑर्डर. आणि त्याला घेऊन जायचं ओल्ड पनवेलला. तोच टक्का रोड त्याच्या राईट साईडला ती बिल्डिंग आहे. ठीक आहे चला काय नाही. रसमलाईची ऑर्डर होती ना मित्रांनो ती मी डिलेवर केली. ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला माहीत नव्हतं की या बिल्डिंगमध्ये बाईक पण अलाव आहे. तितका टाईम लागला नसता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रसमलाईनी केली सुसू. तर बघा इथे आता याला असंच असू दे असा. नंतर घरी गेल्यावरती त्याला धुवून काढेल. रसमलाईचे केक्स किती आता न्यू पनवेलमधून इथं आणायचा होता. टक्का जवळपास 3-3.5 किलोमीटर होता. नाही सर्वाईव्ह झाला तो. सुसू केली त्यांनी माझ्या बॅगेमध्ये. मी कस्टमरला बोललो पण की सर्वाईव्ह नाही होत सहसा. तर त्या काय बोलल्या माहिती आहे का? थांबा मी फ्रीजमध्ये टाकते. 750 रुपयाचा रसमलाईचा केक होता तो. मला वाटत नाही तो ही डिझाईन वगैरे राहिली असेल. पण आता तिने स्वतःहून ॲक्सेप्ट केले त्याला काय बोलू शकतो है ना. ओल्ड पनवेलची ऑर्डर नको होती. 25 रुपयाची ऑर्डर लागली होती. मी मारली डिनाय. आणि आता खांदा कॉलनीवरून फ्युजन पिझ्झाची ऑर्डर लागली आहे. घेऊन जायचं इंडिया बुल्स. बापरे झोमॅटो नाईस. मित्रांनो ही अजून एक ऑर्डर लागली आपल्याला. ही ऑर्डर म्हणजे किती माहिती काउंट दाखवू तुम्हाला. 18 ऑर्डर झाले. 1140 समथिंग हे लागले. येऊ इथून भगत ताराचंद लोक बघताय. गर्दी बघा किती आहे. पण माझी ऑर्डर रेडी आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय नो की मध्ये क्लिप हे करतोय बट समजून जा थोडा. तर आपली बाईक चालली 145 किलोमीटर आणि आपली अर्निंग झाली 1400 रुपयाच्या आसपास.